हायकमांडनं त्या नेत्यांना दिलेल्या एका तंबीची बातमी समोर येते। काँग्रेस हायकमांडनं राज्यातील काँग्रेस नेत्यांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहिती आहे। राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या वादग्रस्त विधानानं काँग्रेस हायकमांड चिंतेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विजय वडेट्टीवारांनी करकरेंबाबत केलेलं विधान आणि नाना पटोलेंनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरून ॲक्शन घेतल्याचं समजलं जात आहे। दरम्यान सतत संवेदनशील विषयांवर विधानं करू नयेत अशी तंबीच हायकमांडनं या नेत्यांना दिल्याची माहिती सध्या मिळते। दरम्यान कुणी नेमकी काय विधानं केली आहेत आपण पाहूया। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का? भाजप मी नेहमी सांगतो की डिस्टर्ब झालेली आहे, सत्तेतून बाहेर जायची वेळ आलेली आहे। ते हेमंत बिश्वास तर बोललेच, पण नगरमध्ये स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा बोललेत की राम मंदिर सुद्धा हे काढून टाकतील। आम्ही त्या दोघांनाही आमचं उत्तर असं आहे की आम्ही राम मंदिर त्याला अजून चांगलं आम्ही करू आणि त्या ठिकाणी भगवान श्रीरामाचा दरबार आम्ही लावू।